एका मूर्तिकाराजवळ 3 मूर्त्या होत्या आणि त्या मूर्तिकाराजवळ एक व्यक्ती मूर्ती घेण्याकरता गेला. ज्या मूर्तीचा रंगही सारखा, रूपही सारखा आणि आकारही सारखा होता. तो मूर्तिकार त्या व्यक्तीला बोलू लागला की या 3 मूर्त्या त्या सारख्याच आहेत. तो म्हणते याची किंमत किती आहे? तो व्यक्ती म्हणते किंमत किती आहे? तर पहिली मूर्ती सांगते की ही जी पहिली मूर्ती आहे तिचा रंगही सारखा, रूपही सारखा, आकारही सारखा आहे, तिची किंमत आहे 500 रुपये. म्हणते हिचे 500. दुसरी मूर्ती सांगते तिचा रंगही सारखा, रूपही सारखा, आकारही सारखा, तिची किंमत आहे 1000. आणि तिसऱ्या मूर्तीची सांगते किंमत आहे 1500. तो व्यक्ती विचारात पडला. म्हणते असं कसं होऊ शकते? मूर्ती तर सारखी आहे, बनावटही सारखी आहे, मग याच्या किमती कशा जास्त आहे? तर त्यावर मूर्तिकार सांगतो की जी पहिली मूर्ती आहे तिची किंमत 500 रुपये आहे. त्या मूर्तीच्या तोंडात जर काडी टाकली तर ती फक्त तोंडापर्यंत जाते म्हणते, म्हणून हिची किंमत 500 रुपये आहे म्हणते. आणि म्हणते दुसरी मूर्ती, तर दुसऱ्या मूर्तीच्या तोंडात काडी टाकली तर ती तोंडातून काना जाते बाहेर पडते म्हणते, म्हणून हिची किंमत 1000 रुपये म्हणते. आता तिसरी मूर्ती, तिसऱ्या मूर्तीची किंमत सांगते 1500. तर तिचे वैशिष्ट्य असं असते बांधवांनो की त्या मूर्तीच्या तोंडात जर काडी टाकली तर ती कुठे जाते? पोटात जाते म्हणते. हिच्या तोंडातली काडी पोटात जाते म्हणून हिची किंमत आहे म्हणते 1500 रुपये. आमच्या सेवकांची किंमत अशीच ठरते. बाबांनी शिकवून सर्वांना सारखी दिली आहे. जो सेवक इकडून ऐकते आणि कानातून सोडून देते त्याची किंमत 500ची होते परमेश्वराजवळ. दुसरा सेवक जो फक्त तोंडात ठेवते, आपल्या पोटात ठेवण्याचा प्रयत्न करते, त्याची किंमत 1000 होते. आणि जो सेवक या मानव धर्माचा तत्व शब्द नियम पोटात टाकते आणि तो आपल्या जीवनात आचरण करते त्याची किंमत 1500 होते. बांधवानो, ते किंमत सेवकाची व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी महान त्यागी बाबा जुमदेवींनी 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम दिले आहेत. याच्या जीवनात आम्हाला काय करायचं आहे? फक्त पालन करायचं आहे. आम्ही ते करत नाही. आम्ही काय करतो? कोण काय करते तो शिकवणीने वागत नाही. तो त्या मंडळाचा आहे, त्याच्या घरी तसंच